काम आहे, तुम्हा आम्हाला भक्ती मार्ग दाखवणं आणि ते काम चोखपणानं संत महापुरुषांनी पार पाडलं. महाराज म्हणतात आता उघडी डोळे जरी अद्यापी न कळे, या नरद्यामध्ये येऊन जर कळत नसेल तर महाराज म्हणतात तुम्ही तुमच्या आईच्या पोटी माणूस नाही तर दगड म्हणून जन्माला आले. दगड दगड सजीव का निर्जीव? ए बाळा, दगड सजीव का निर्जीव? नक्की कसा आहे दगड? हा सजीव कसा आहे? निर्जीव. बाळा दगड हा निर्जीव. निर्जीव दगडाची उपमा महाराजांनी दिली. कुणाला? माणसाला. कोणत्या माणसाला? जो माणूस या नरदेहामध्ये नामस्मरण करत नाही त्याला. तो का म्हणे ऐसी बुद्धी ज्याची जड त्याहूनी दगड बरे देवा. म्हणजे पोर हुशार आहेत, त्यांनी बरोबर. नाही तर काही काही गावात विचारलं ना काही वेगळं सांगतात महाराज. हो, एक गावात विचारलं बया झाड आपल्याला काय काय देतं. एका गावात विचारलं झाड आपल्याला काय काय देतं. त्याला जेवढं येत होतं तेवढं सांगितलं. ऑक्सिजन देतं, खाण्याकरता फळं देतं, सावली देतं. जेवढं येत होतं तेवढं सांगितलं. तरी मी विचारत राहिलो अजून काय देतं, अजून काय देतं. एक पोरग म्हणलं बाबा मी सांगू. म्हणलं सांग. ते पोरग म्हणलं बाबा माणसं पेटायला लाकडं देतं. तुझं बरोबर आहे महाराज. रोज आम्ही फिरतो महाराष्ट्रभर, इतके नमुन्याचे पोर भेटते योगेश महाराज बरं का. आता एक 8 दिवस झाले मी ह्याला कीर्तनाला गेलो रिसोडला. रिसोड वाशिम जिल्ह्यामध्ये आहे. रिसोडला कीर्तनाला गेलो महाराज. 9 ते 11चं कीर्तन. आम्ही 7 वाजता ते समृद्धी महामार्गामुळे रस्ता कटला. 2 तास अगोदर आम्ही त्या गावातलं साऱ्यात विचित्र पोरग माझ्याजवळ येऊन बसलं. प्रत्येक गावात असतात बघा 2-3 जण. गावातलं साऱ्यात विचित्र पोरग माझ्याजवळ येऊन बसलं. मला कसं म्हणतोय बाबा अय बाबा. मला काय म्हणतोय बाबा अय बाबा. म्हटलं का रे बाळा जेवले का? म्हणजे जेवलो. किती चपात्या आणल्या? जेव घालणार जेव घालतो तू कशाला विचारतो पोळ. हा म्हटलं जेवलो. चला म्हणलं आमच्या घरी चहा घ्यायला. म्हटलं बाळा मी चहा नाही घेत, दूध घेऊ. पोरगले पुढचं होतं. म्हटलं बाळा दूधही नाही घेत. बाबा कॉफी घेऊ ना कॉफी. म्हटलं कॉफी नाही घेत. चहा दूध कॉफी आता महत्वाचे 3 पिले जाणारे पदार्थ. म्हटलं आता काय म्हणणार नाही. पोरग थांबलं लई चॅप्टर होते योगेश महाराज. पोरग म्हणते बाबा चला आमच्या घरी तुम्हाला दुसरं काहीतरी पाहिजे तो. हात करून परत. आता काय भागाभागामध्ये फरक असतो महाराज बरं. आमच्या मराठवाड्यामध्ये दाळबट्टी प्रसिद्ध, तुमच्या इकडे मसाला वडी प्रसिद्ध. प्रत्येक भागाभागामध्ये फरक असतो. म्हटलं चला बुवा याच्या घरी काहीतरी वेगळं पाहिजे आपल्याला. ते पुढं मी मागं ते आम्ही गेलो महाराज त्याच्या घरी बसलो कॉटवरती. म्हटलं बाळा पप्पा कुठे रे? पप्पा गेले म्हणलं उसाला पाणी भरायला. मम्मी स्वयंपाक करते. बर. ते माझ्या पुढे आले योगेश महाराज. मला म्हणते बाबा असा हातच केला त्याने पुढे. बाबा तुम्ही चहा घेत नाहीत, तुम्ही कॉफी घेत नाहीत, बाबा तुम्ही दूधही घेत नाहीत. बाबा उन्हाळ्याचे दिवस आहेत, ताक प्याता का? ताक. काय म्हटलं ते? वा 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 क्या बात. बरं का. ताक प्याता का? ताक. अशी मध्ये टाळी नका बाजू बाबा. ताक प्याता का? ताक. आता उन्हाळ्याच्या दिवसात ताकाला कोण नाही म्हणणार महाराज. आण म्हटलं काय अडचण नाही. ते गेलो महाराज घरात. ताकाच्या बादलीजवळ मी पाहतोय त्याला. ताकाच्या बादलीजवळ गेलं. मला तिकून आवाज दिला बाबा ग्लास मध्ये आणू का तांब्यात? म्हणलं आण मोठ्या तांब्यात. तांब्या घेतला ताकाच्या बादलीत बुडवलं आणि तिकडून मला पुन्हा आवाज दिला बाबा साखर टाकू का? साखर टाकू का? तुमच्याकडे या मापाला काय म्हणते? दानवे महाराज. हा पासा. वंजळ नाही, दोन्ही हाताला वंजळ असते. पासा. आमच्या मराठवाड्यामध्ये खोंगा. काय म्हणतात योगेश महाराज? खोंगा. खोका नाही बर का. हा खोंगा बर का. विदर्भात जर गेलं ना ह्या मापाला भोंगा म्हणतात. भोंगा. टाक म्हणलं 2 भोंगे साखर. साखर टाकली महाराज. मस्त चमच्यानं मिक्स केलं ते ताक साखर एकत्र माझ्याकडे घेऊन आलं. बाबा ताकम समर्पया. मी ताक घेतलं महाराज. गावरान गायच्या दुधाचं होतं बरं का. गटा 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 पिऊन टाकलो. म्हणलं बंड्यालाच भारी ताक लागलं गाडी. अजून एक तांब्या आण. दुसरा तांब्या आणला तोही पिऊन टाकला. तांब्या खाली ठेवला. आता आम्ही तरी शांत बसव की पण बाबा लोकांना लई चौकशी करायचं ना. हो लई चौकशी करणार. म्हणलं बाळा 2 तांबे ताक तुम्हाला प्यायला आणून दिलंस. बाटलीतलं ताक जर तुझ्या आईला कमी दिसलं तुझी आई तुला मारणार नाही का? बंड्या लईच विचित्र होता ना राव. बंड्या म्हणला बाबा त्याचं नका टेन्शन घेऊ तुम्ही.
म्हटलं काय रे आई खूपच प्रेमळ आहे का? प्रेमळ नाही म्हणला, 2 टाइम हाता घालून काढते. पण तुला का मारणार नाही? बंड्या लईच विचित्र होता. बंड्या म्हणला बाबा कालच त्या ताकाच्या बादलीत 2 उंदर मेले होते. माझी तर तळपायाची आग मस्तकला गेली योगेश महाराज. हो, तळपायाची आग मस्तकला घेतली. तोच तांब्या घेतला, त्याच्यात भीतीला फेकून मारला. एका ठोक्यात तांब्याचे 2 तुकडे. खरी गंमत तर पुढे महाराज, त्या पोराने त्याच्या मम्मीला आवाज दिला, मम्मी अरे मम्मी. जोरात आवाज दिला. कोणाला? मम्मीला. मम्मी अरे मम्मी. बाबाने आपला संडासचा तांब्या फोडला. बरं का, मावा पडला ना रोगर मारायचंच नाही, डायरेक्ट उलाला. एकच फवारणी पण काम झालं पाहिजे. विठाला विठाला मावा पडल्यासारखं वाटलं म्हणून थोडं चलता चलता पहा महाराज, आता उघडी डोळे जै मातेचे आखोळे, दगड आला पोटासी. महाराज म्हणतात ह्या नरदेहामध्ये येऊन जर नामस्मरण केलं नाही तर तुम्ही तुमच्या आईच्या पोटी माणूस नाही तर दगड म्हणून जन्माला आले. तू कोण आहे? एवढं कठोर शब्द तुम्ही का वापरले? याचं उत्तर महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणात. मनुष्य देहा, मनुष्य देहा, मनुष्य देहाई साधील, साधिली ते साधे सिद्ध. मनुष्य 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 देहाईसा नीद, मनुष्य देहासारखा देह तुम्हा आम्हाला मृत्यू लोकात मिळाला. पावला हा देह का गटाळी न्याय, न घडे उपाय घडवाले. मनुष्य देहाईसा नीद. आमचे वैकुंठवासी सद्गुरू विठ्ठल महाराज गुल्ले बाबा म्हणायचे बुवा, नीद या शब्दाचा अर्थ आहे ठेवा. नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती. मनुष्य देहाईसा नीद, साधील ते साधा सिद्ध. जे साध्य करायचं ना गड्या, या नरदेहामध्ये येऊन ते साध्य करा. नको ते साध्य करण्याच्या पाठीमागे व्यर्थ आयुष्य गमावू नका. साधील ते साधा सिद्ध, करोनी प्रबोध संत पार उतरले. याच नरदेहामध्ये संत महात्मे जन्माला आले. तुम्हा आम्हाला प्रबोधन केलं आणि भवसागरातून पहिल्या तीराला गेले. आमच्या बीड जिल्ह्यामध्ये बरं का, तुम्ही ऐकून असाल, श्री क्षेत्र नारायणगड नावाचा एक गड प्रसिद्ध आहे. नाव ऐकून येत ना? आत्ता पाठीमागे जरांगे पाटलांची फार मोठी विराट सभा झाली बरं का. श्री क्षेत्र नारायणगड. आता सध्याचे विद्यमान महंत हरिभक्तीपारायण गुरुवर्य शिवाजी बाबा आहेत. बाबांच्या अगोदर एक महाराज होऊन गेले, वैकुंठवासी सद्गुरू महादेव बाबा श्री क्षेत्र नारायणगडकर. संत समाजाला भक्ती मार्ग दाखवण्याच्या पलीकडे दुसरं काम करत नाहीत बरं का. आमच्या बीड जिल्ह्यामध्ये वडवणी नावाचा तालुका आहे आणि त्या वडवणी तालुक्यामध्ये एक कासारी बोडखा नावाचं गाव आहे. कासारी बोडखा. संत तुम्हा आम्हाला कसं प्रबोधन करतात पहा. त्या कासारी बोडखा गावामध्ये अशी अघोरी परंपरा होती.
दीपावली झाल्यानंतर एक पौर्णिमा येते. त्या पौर्णिमेला त्या भागात रोकडी पौर्णिमा म्हणण्याचा प्रघात आहे. रोकडी पौर्णिमा. आणि त्या गावामध्ये अशी अघोरी परंपरा होती. गावामध्ये रोकडेश्वराचं मंदिर होतं. त्या रोकडेश्वराच्या मंदिराच्या समोर त्या पौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक घरातून एक बोकड कापलं जायचं. ही घटना कळाली वैकुंठवासी सद्गुरू महादेव बाबांना नारायणगडावरती. बाबांनी ठरवलं 1962 ची घटना आहे, काही झालं तरी चालेल, कासारी गोरख्याची हत्या बंद करायची. ठरवलं बाबांनी, हत्या बंद करायची ठरवलं. दीपावली जवळ आलेली आहे बरं का. दीपावली अशी जवळ आलेली आहे. दीपावली झाल्यानंतर 3 दिवसांना पौर्णिमा असते. दीपावलीचा दुसरा दिवस उजाडला. बाबांनी प्रेमाच्या टाळकऱ्याला सांगितलं, चाल तांगा झोपा. जुन्या काळात तांग्यानं प्रवास राहायचा. आपल्याला कासारी गोरख्याला जायचंय. काय हो बाबा अचानक काम काढलं? चला म्हटलं चला, बाकीची विचारपूस करू नका. महादेव बाबांचा तांगा कासारी गोरखा गावामध्ये आला. बाबा आले, बाबा आले, बाबा आले. दर्शनाला लाईन लागली महाराज बरं का. दिवस मावळतीकडे झुकला होता. बाबा म्हटले, मला तुमच्या गावात आज कीर्तन करायचंय, कीर्तन बरं का. लोकांना इतका आनंद झाला, लोकांना इतका आनंद झाला. महादेव बाबांचं कीर्तन आपल्याला आज गावात ऐकायला मिळणार आहे. टाळ पखवाज विना टाळकरी मंडळी एकत्र आली, स्पीकर लावला आणि वैकुंठवासी सद्गुरू महादेव बाबांचं कीर्तन चालू झालं बरं का. गावात कीर्तन करायचा मुख्य हेतू काय होता? गावातली हत्या बंद करायची होती बाबांना. मग अभंग ही त्याच तोला मोलाचा बाबांनी कीर्तना करता घेतला. बाबांनी अभंग घेतला. मांस खाता हौस करी, जोडोनी वैरी ठेविला, अनेकांच्या कापिती माना, निष्ठुरपणा पार नाही. बाबांनी 2 तास कीर्तन केलं पहिल्या चरणावरती. मांस खाता हौस करी, जोडोनी वैरी ठेविला. 2 तास कीर्तन केलं. त्या दिवशीचं कीर्तन संपलं. 9 कडे काटा गेला. बाबा म्हटले, गड्या हो आजचं कीर्तन संपलं. राहिलेले 3 चरण पुढच्या वर्षी नाही म्हटले, उद्या म्हटले. लोकांना इतका आनंद झाला, वा बाबांचं कीर्तन आपल्याला उद्याही ऐकायला मिळणार. दुसऱ्या दिवशी महाराज बरं का तांग्या बैलांना हजारो समाज बाबाच्या कीर्तनाला आला. दुसऱ्या दिवशी बाबांनी कीर्तन केलं. अनेकांच्या कापिती माना, निष्ठुरपणा पार नाही, या पदावरती बाबा बोलले बरं का. दुसऱ्या दिवशीचं हे कीर्तन संपलं. तिसऱ्या दिवशी होती रोकडी पौर्णिमा. बाबा म्हटले, गड्या हो कालचं आणि आजचं कीर्तन तुम्ही कसं ऐकलं याच्याशी मला घेणं देणं नाही, फक्त 1-2 मिनिट माझ्याकडे लक्ष द्या. बाबांनी अशी गळ्यातली माळ काढली, गळ्यातली माळ काढली आणि हातामध्ये धरली. बोला मंडळी, माझ्या हातामध्ये काय आहे? काय? कशाची? तुळशीची माळ. लोकांनी सांगितलं, बाबा तुमच्या हातात तुळशीची माळ आहे. बाबांनी ती गळ्यातली माळ काढली आणि हातामध्ये धरली. आता मी काय केलंय म्हटले. लोक म्हटली, बाबा एवढं नाही वय आम्हाला कळत, गळ्यातली माळ काढून तुम्ही हातामध्ये घेतली. बाबा म्हटले, आता 2 मिनिट फक्त माझ्याकडे लक्ष द्या. बाबाच्या व्यासपीठावरती उभे होते. चालत 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 मंदिरामध्ये गेले रोकडेश्वराच्या आणि हातातली माळ रोकडेश्वराच्या गळ्यात घातली. पुन्हा व्यासपीठावरती आले आणि समोरच्या लोकांना विचारलं, बोला मंडळी मी मंदिरामध्ये जाऊन काय केलंय? लोकांनी सांगितलं, बाबा तुम्ही मंदिरामध्ये जाऊन रोकडेश्वराच्या गळ्यात माळ घातली. बाबाला सुद्धा हेच पाहिजे होतं. बाबा म्हटले, गड्या हो आजपासून तुमचा रोकडेश्वर काय झाला? बोला बोला, माळकरी झाला. बाबाला सुद्धा हेच पाहिजे होतं. बाबा म्हटले, इथून पुढे कुणीही याच्या समोर बोकड कापायचं नाही. लोक निघून गेले. तिसऱ्या दिवशी होती रोकडी पौर्णिमा. बाबाला वाटलं नाही येणार कुणी. ते गोरगरीब लोक होते ते बाबांच्या शब्दाला जागले, नको बाबा. गावात 150 एकरवला होता, फार मोठी जहागिरी त्याची होती. त्याला कुठं दम निघतो. त्याचा तो 5 बोकडाचा नवस डबड्यावरती वाजवत गाजवत देवाच्या समोर आला. धारदार शस्त्र हातामध्ये घेतलं, पूजन वगैरे केलं आणि बोकडाची मान कापणार तेवढ्यामध्ये बाबा गेले जवळ. माऊली
2 दिवस गावात कीर्तन केले, नका कापू, हत्या करू, नका हत्या करू, नका हत्या करू. तो कुठं आहे तो महाराज? तो म्हटला, बाबा तुम्हाला जी हत्या थांबवायची तुमच्या परिसरामध्ये जाऊन थांबवा, आम्हाला येऊन तत्वज्ञान सांगू नका, आम्हाला येऊन तत्वज्ञान सांगू नका. महाराज तो बाबाचं काय ऐकायला तयार नाही. शेवटी संत ते संत असतात. गुरुवर्य महादेव बाबा नारायणकर त्याला हात जोडतात, माऊली तुम्हाला जर बोकडाची हत्याच करायची असेल जरूर करा, अवश्य करा. फक्त अगोदर काय करा, ज्या शास्त्रानं ज्या सूर्यानं तुम्ही बोकडाची मान कापणार आहात, अगोदर त्या शास्त्रानं या महादेव बाबाची मान कापा आणि नंतर बोकड कापा. मग मात्र त्याच्या हातातलं शस्त्र गळून पडलं. श्री संताची माथा चरणावरी साष्टांगही करी दंडवत. चुकलंय बाबा माझं, सांगा ना बाबा. मग आम्ही आमच्या रोकडेश्वराला नैवेद्य कशाचा दाखवायचा? बाबा म्हटले, गड्या हो माझा शब्द आहे तुम्हाला, इथून पुढे चंद्र सूर्य आहे तोपर्यंत रोकडेश्वराच्या समोर कोणी हत्या करायची नाही. प्रत्येक रोकडी पौर्णिमेला आमच्या गडाचा एक कीर्तनकार येईल, कीर्तन करेल आणि कीर्तन झाल्याच्या नंतर जेवढे लोक कीर्तनाला येतील पुरणपोळ्याच्या भंडाऱ्याचं जेवण समाजालाही द्यायचं आणि रोकडेश्वराला सुद्धा पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा. तेव्हापासून आस्थागायक त्या गावामध्ये पुन्हा त्या रोकडेश्वराच्या समोर हत्या झाली नाही. मला बोलायचा भाव फक्त एक आहे, करोनी प्रबोध संत पार उतरले. विठाला विठाला. आणि या नरदेहाची किंमत जाणून घेतली पाहिजे गड्या. या नरदेहाची किंमत जाणली माझ्या सद्गुरु जोग महाराजांनी, या नरदेहाची किंमत जाणली माझ्या निळोबारा यांनी, या नरदेहाची किंमत जाणली या भारत भूमीचा छावा धर्मवीर संभाजी महाराजांनी. या नरदेहाची किंमत जाणली माझ्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांनी. एक स्त्री काय करू शकते या नरदेहाची किंमत. मनुष्य देह ऐसा नीद, बरं का, मनुष्य देहाची किंमत जाणारे दादा या नरदेहाची किंमत जाणली माझ्या राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांनी. बरं का, छत्रपती शिवाजी राजांचं जीवन घडलं. बरं का, लक्ष देऊ नये का? झालंय आपलं कीर्तन, 10 मिनिटं शिल्लक आहे. या नरदेहाची किंमत जाणली माझ्या जिजाऊ साहेबांनी. छत्रपती शिवाजी राजांच्या सारखं रत्न या महाराष्ट्र भूमीला दिलं. हे जिजाऊ साहेबांचे या भारत भूमीवरती फार मोठे उपकार आहेत. फार मोठे उपकार आहेत जिजाऊ साहेबांचे. बरं का, इतिहास जर घडायचा असेल ना, इतिहास जर घडायचा असेल, चांगल्या गोष्टीतून कधी इतिहास घडत नसतो बघा. बरं का, छत्रपती शिवाजी राजांचं जीवन घडलं, चांगल्या गोष्टीतून महाराजांचं जीवन घडलेलं नाही. कधीतरी महाराजांचा इतिहास वाचा. अरे देवगिरीच्या किल्ल्यामध्ये माझ्या महासाहेबांचे पिता श्री लोकोजीराव जाधव, त्यांची 2 बंधू आणि एक छोटासा भाचा, आदिलशाहीने निजामशाहीने कूटनीती केली आणि 14 जणांना भर दरबारात कापलं महाराज. शिवनेरी गडावरती महासाहेबांना बातमी कळवली जाते, महासाहेब तुमचे पिता श्री लखोजीराव जाधव, तुमचे 2 बंधू आणि एक छोटासा भाचा, 14 जणांचा भर दरबारामध्ये शिरच्छेद केलाय. जिजाऊ मासाहेब रडण्याच्या पलीकडे काहीच करू शकत नव्हत्या. का? शहाजीराजे सुद्धा कधी आदिलशाही तर कधी निजामशाहीच्या दरबारामध्ये सेनापती म्हणून काम करायचे. परंतु ठरवलं माझ्या महासाहेबानं घडलेल्या गोष्टीचा बदला घेतल्याशिवाय राहायचं नाही. शिवनेरी गडावरती जर तुम्ही कधी गेलात, शिवाई मातेचं मंदिर आहे. शिवाई मातेच्या दरबारामध्ये माझ्या महासाहेब गेल्या आणि शिवाई मातेकडे मागणी मागितली, माते या उंदरामध्ये 6 महिन्याचं बाळ वाढतंय, या उंदरामध्ये 6 महिन्याचं बाळ वाढतंय. माते असं लेकरू जन्माला घाल, असं लेकरू जन्माला घाल. त्या लेकरानं या देशामध्ये हिंदवी स्वराज्याची संस्थापना केली पाहिजे. हो, टाळी वाजवायची तर जोरात वाजवा बरं का. पाठीमागचे वेगळ्या पार्टीचे आहेत का? तर काय झालंय, प्रत्येक तालुक्यात लई पार्ट्या झाल्या बघा. पक्षच फुटायला लागले, लोक तरी काय करते. महासाहेबांनी शिवाई मातेला साकडं घातलं. शिवाई मातेचा आशीर्वाद कौल मिळाला. अवधेश महाराज आणि गरजल्या माझ्या महासाहेब
अरे भ्यारांनो, अरे भ्यारांनो, माझ्या बापाला मारता काय, माझ्या भावाला मारता काय, छोट्या छोट्या भाच्याला मारता काय, तुम्हाला मातीमध्ये काढणारा तुमचा कर्दनकार, तुमचा बाप जन्माला घातल्याशिवाय राहणार नाही. बरं? गरजल्या माझ्या मासाहेब, तुम्हाला मातीमध्ये गाडणारा तुमचा कर्दनकाळ, तुमचा बाप जन्माला घातल्याशिवाय राहणार नाही. शिवनेरी गडावरती हा घडलेला इतिहास आहे. 6 महिन्याचा गर्भ मासाहेबांच्या उदरामध्ये आहे. गडावरल्या काही दासी मासाहेबाकडे आल्या आणि मासाहेबांना बोलू लागल्या. बरं का माऊली, मासाहेबांना बोलू लागल्या, मासाहेब, आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये गरोदर मातेची डोहाळे पूर्ण करण्याची परंपरा आहे. बोला ना मासाहेब, काय तुम्हाला खावं वाटतंय, काय तुम्हाला ल्यावं वाटतंय, बोला मासाहेब. मासाहेब बोलतात, दासींनो, मी शहाजी राजांची पत्नी आहे, काही खाऊ पिऊ लिहू शकते, परंतु या गरीब रयतेकडे पाहून आम्हास काही खावं प्यावं ल्यावं वाटत नाही. मग मासाहेब, डोहाळे नेमकं तुम्हाला काय होतात? मासाहेब बोलतात, ते पहा दासींनो, अरे आम्हाला घोड्यावरती बैसायला वाटतंय, डोक्यामध्ये जिरेटो घालावा वाटतोय, अंगामध्ये युद्ध करण्याची वस्त्र परिधान करावी वाटतात, एका हातामध्ये ढाल घ्यावी वाटते, एका हातामध्ये तलवार घ्यावी वाटते आणि घोड्यावरती सवारी करून शत्रूची मुंडके तलवारीनं सपा 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 कापावी वाटतात. हे माझ्या मासाहेबांची डोहाळे बुवा. बरं का महाराज, त्याचा परिणाम गर्भातल्या बाळावरती झाला. बरं का, घोड्यावर सवारी करून शत्रूची मुंडके तलवारीनं सपा सपा कापावी वाटतात. जिजाऊंची डोहाळे आहेत. आता जर कोणाला विचारलं, का ग ताई, काय डोहाळे होतात तुला? ताई म्हणून मला मिशेरी लावावी वाटते. आहे काय? मासाहेब बोलतात, घोड्यावर सवारी करून शत्रूची मुंडके कापावी वाटतात. त्याचा परिणाम गर्भातल्या बाळावरती झाला आणि या महाराष्ट्राच्या महत्भाग्यानं या देशामध्ये सूर्यपहाट उदयाला आली. तिथी होती, हाच महिना होता बघा, 3 दिवस होऊन गेले. तिथी होती फाल्गुन वद्य तृतीया, तारीख होती 19 फेब्रुवारी 1630. शिवनेरी गडावरती या महाराष्ट्राचं दैवत, या भारत भूमीचा इतिहास, या महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी राजांचा जन्म शिवनेरी गडावरती झाला. हत्तीवरून साखर वाटण्यात आली. शहाजी राजांना मुलगा झाला, शहाजी राजांना मुलगा झाला. गडावरती पहिला कार्यक्रम पार पडला. बाळाचं नाव ठेवायचा. तुमच्याकडे कधी नाव ठेवतात बाळाचं? 5व्या दिवशी नाही हो, बारशाला. आजही तुम्ही पुणे जिल्ह्यामध्ये गेलात, बरं का, बाळ जन्माला आलं, 12व्या दिवशी त्याचं नाव ठेवण्याची पद्धत आहे. गडावरती पहिला कार्यक्रम पार पडला, बाळाचं नाव ठेवायचा. गडावरली पहिली दासी मासाहेबांकडे आली. मासाहेब, बाळाचं नाव कर्ण ठेवा, कर्णासारखा उदार निघेल. दुसरी दासी आली. मासाहेब, बाळाचं नाव भीष्म ठेवा, भीष्मासारखी भीष्म प्रतिज्ञा करेल. तिसरी दासी आली. मासाहेब, बाळाचं नाव अर्जुन ठेवा, अर्जुनासारखा धनुर्धारी निघेल. चौथी दासी आली. मासाहेब, बाळाचं नाव कृष्ण ठेवा, कृष्णानं जसा मामाचा काटा काढला तसं हे बाळ अफजल खानाचा काटा काढल्याशिवाय राहणार नाही. बाळाचं नाव कृष्ण ठेवा. मासाहेब बोलतात, दासींनो, तुम्ही जी नावं सुचवताय ती चुकीची आहेत असं मला म्हणायचं नाही, परंतु माझ्या अंतःकरणामध्ये एक वेगळं नाव आहे. बोला ना मासाहेब, तुमच्या अंतःकरणामध्ये काय नाव आहे? मासाहेबांनी आपल्या अंतःकरणातलं नाव सांगितलं. हे पहा दासींनो, अरे माझ्या पोटी जन्म घेतलेला आहे छोटंसं बाळ, माझ्या पोटी जन्म घेतलेलं छोटंसं बाळ, अरे ज्याला इष्टभर एका हातामध्ये ढाल घ्यायची, ज्याला इष्टभर एका हातामध्ये ढाल घ्यायची, एका हातामध्ये तलवार घ्यायची, ज्याला आयुष्यभर जीवाशी खेळायचे, ज्याला आयुष्यभर जीवाशी खेळायचे, त्याचं नाव शिवाजी ठेवलं पाहिजे, शिवाजी ठेवलं पाहिजे, शिवाजी ठेवलं पाहिजे. बाळाचं नाव शिवाजी ठेवलं जाते बघा. आणि तिथून पुढे माझ्या छत्रपती शिवरायांनी या महाराष्ट्रामध्ये काय क्रांती केली, या महाराष्ट्रात जन्माला आलेल्या लेकराला शिकवावं लागत.
नाही का शिकवावं लागतं. छत्रपती शिवाजी महाराज की म्हणलो का मी कोणाला जय म्हणा? होय बरं का, म्हणलो का कोणाला जय म्हणा? नाही म्हणलो, परंतु प्रत्येकाच्या मुखातून जय कधी निघून गेला कधी कळलंच नाही. पहा, करू एक बार महाराजांचा जय जयकार करा, सर्वांनी हात वरती वा, कळू द्या महाराष्ट्राला. डिक्सर मध्ये फार मोठा उत्सव चालू आहे. काय माझ्या छत्रपती शिवरायांचा जय जयकार बावळ्यांनी केला, कळू द्या महाराष्ट्राला. महाराष्ट्राचं वातावरण सध्या पेटलेलं आहे. छावा चित्रपटासारखा चित्रपट या भारत भूमीमध्ये आला. 600 कोटीची कमाई चित्रपटाने केली, इतिहासामध्ये त्याची नोंद झाली. कळू द्या महाराष्ट्राला. क्षत्रिय कुलवंश सिंहासनाधीश श्रीमंत राजाधिराज धर्मपती अधिपती गजपती छत्रपती शिवाजी महाराज की आताशी उतरणी झाली, माऊलींनी उतरण्याची किती गोड. बरं गडावरती राजांचं नामकरण पार पडलं. पुणे जिल्ह्यामध्ये 3 तालुक्याचा जो प्रांत आहे त्याला म्हणतात मावळपट्टा, खेड, जुन्नर आणि आंबेगाव. राजांनी गडावरनं खाली उतरावं, छोटी छोटी लेकरं जमा केली रे दादा. शेतकऱ्याची मुलं शेतामध्ये काम करायची. अरे गड्या हो, कुठपर्यंत सोसायचं हे? शेतामध्ये काय माल पिकवायचा हे तुमच्या हातामध्ये आहे. किती माल पिकलेला घरी न्यायचा तुमच्या हातामध्ये नाही. शेत सारा नावाच्या खाली सारा माल तुमचा लुटला जातो. राज, तुम्हाला नेमकं म्हणायचं तरी काय? काय नाही बघा गड्या हो, आपल्याला स्वराज्य निर्माण करायचे. स्वराज्य ज्या हाताने तुम्ही शेतामध्ये नांगर हाकू शकता ना, त्या हाताने तुम्ही तलवार चालू शकता रे दादा. असं एक 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 करत माझ्या राजांनी शेकडो मावळे एकत्र केले. साळी होता, माळी होता, कुंभार होता, नाळी होता, मुस्लिम मावळे सुद्धा माझ्या राजांनी एकत्र केले. रायरेश्वराच्या दरबारामध्ये राजांकडे फार मावळे नव्हते. किती मावळे होते? मुठभरच मावळे होते तुकाराम महाराज. परंतु प्राणपणाला लावणारे मावळे होते. मुठभर मावळे माझ्या राजांनी एकत्र केले आणि स्वराज्याची निर्मिती माझ्या छत्रपती शिवबाराजांनी केली. पहा, फार गोड आहे. एका कवीनं गायले बघा, मुठभरच मावळे होते राजांचे. मुठभर मावळे घेऊन लढला तो दुश्मनांना भिडला. मुठभर मावळे घेऊन लढला तो दुश्मनांना भिडला. अफजल खान काय त्यानं शिवलाच पाडला. अफजल खान काय त्यानं शिवलाच पाडला. करीतो वंदन मी, करीतो वंदन मी कुलदेवतेला, वीर शिवबा संभाजीराव. करीतो वंदन मी कुलदेवतेला, वीर शिवबा संभाजीराव. करीतो वंदन मी वीर शिवबा संभाजीराव. करीतो वंदन मी कुलदेवतेला, वीर शिवबा संभाजीराव. बरं का, करीतो वंदन मी कुलदेवतेला, वीर शिवबा संभाजीराव. बरं का, आजपर्यंत या महाराष्ट्राला माझ्या धर्मवीर संभाजी राजाच्या बलिदानाच्या विषयी फारशी माहिती नव्हती गड्या. परंतु एक छावा नावाचा चित्रपट या महाराष्ट्रामध्ये भारतभूमीमध्ये प्रदर्शित झाला. अरे जेवढं माझ्या धर्मवीर
संभाजी महाराजांनी धर्माकरता सोचले ना दादा, एवढा अत्याचार या विश्वामध्ये धर्माकरता कोणी सोचला नाही बघा. 40-42 दिवस हलाल करून माझ्या धर्मवीर संभाजी राजांना कापलं रे दादा. अरे तुळापूरला बुडू ते भीमा भामा इंद्राणीच्या तीरावरती साखल दंडानं कैद केलं रे दादा माझ्या महाराजांना. 2 लाकडं, एक पुढून लाकूड आहे, एक पाठीमागून लाकूड आहे. कुणीतरी यायचं, हाताची नख उपसून घेतली जायची, कुणीतरी यायचं, अंगावरलं चमडं काढलं जायचं, कुणीतरी यायचं. अरे तप्त केलेल्या लोखंडाच्या सळ्या आणल्या जायच्या आणि माझ्या धर्मवीर संभाजी महाराजांच्या डोळ्यामध्ये घातल्या जायच्या. डोळ्यातून रक्त व्हायला सुरुवात व्हायची. कुणीतरी यायचं, अंगावरलं कातड काढलेलं असतं, त्या अवस्थेमध्ये अंगावरती मूठ चोळलं जायचं, मीठ. अरे लचका तोडून माझ्या धर्मवीर संभाजी राजांना मारलं. महाराज एवढं बलिदान बरं का, जगावं कसं या महाराष्ट्राच्या मातीला माझ्या छत्रपती शिवरायांनी शिकवलं आणि या महाराष्ट्राच्या मातीकरता, या धर्माकरता मरावं कसं धर्मवीर संभाजी राजांनी शिकवलं. देश धर्म पर मिटने वाला सर शिवा का छावा था, महापराक्रमी महाप्रतापी एक ही शंभू राजा था. या महाराष्ट्राच्या मातीला अनेकांनी अनेक दिले बघा. कुणाचा जन्म या महाराष्ट्राला काय देऊन गेला, कुणाचा जन्म या महाराष्ट्राच्या मातीला काय देऊन गेला माहित नाही गड्या. परंतु माझ्या धर्मवीर संभाजी राजांचा जन्म, छत्रपती शिवरायांचा जन्म या महाराष्ट्राच्या मातीला हिंदवी स्वराज्य देऊन गेला. म्हणून आज तुम्ही आम्हाला कपाळावरती गंध लावण्याचा अधिकार खऱ्या अर्थानं कुणी दिला असेल, माझ्या शिवराजांनी आणि माझ्या संभाजी राजांनी दिला. म्हणून या महाराष्ट्रातल्या प्रत्येक बरं का खेड्यातल्या गावागावातल्या वस्तीतल्या घरावरती माझी एकच विनंती आहे तुम्हा सर्वांना. जसं तुम्ही ज्ञानोबा तुकोबा विठोबारायाची पूजा करताना प्रत्येकाला माझी कीर्तनामध्ये प्रार्थना असेल गड्या, प्रत्येकाच्या घरामध्ये देवाऱ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती असू द्या बघा. बरं किती जणांच्या घरात मूर्ती, हात वर करा बरं. वा 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 वा. बरं मूर्ती फोटो नाही, पूजेमध्ये मूर्ती. प्रत्येकाला विनंती आहे, प्रत्येकानं मूर्ती. मी तर रोज घर सोडत असताना माझ्या छत्रपती शिवाजी राजांची पूजा केल्याशिवाय मी कधी घर सोडत नाही. ज्या वेळेस महाराजांची पूजा होईल त्याच वेळेस चहा पाणी घ्यायचं. राजांची पूजा झाल्याशिवाय पाणी सुद्धा प्यायचं नाही. हा नित्यनेम जीवनामध्ये प्रत्येकानं करा. कारण या महापुरुषांना लय सोसले रे दादा, लय सोसलं या महाराष्ट्राकरता. हे महापुरुष जन्माला आले नसते ना, तुमच्या गावात पंढरीचा सोहळा पाहायला मिळाला नसता. अशोक बाबा फार मोठे उपकार माझ्या महाराजांचे आहेत. म्हणून या नरदेहाची किंमत जाणली माझ्या जिजाऊ मासाहेबांनी. शिवाजी राजांच्या सारखं, धर्मवीर संभाजी राजांच्या सारखं रत्न घडवलं. तुम्हा आम्हाला प्रबोधन या संत महापुरुषांनी केलं आणि या भवसागरातून पहिलं तीराला गेले. मनुष्य देहाई सानिध साधिल ते सादासीद, करोनी प्रबोध संत पार उतरले. नाव चंद्र भागे तरी उभी पुंडलिकाची द्वारी, कट धरुण्या करी उभी पालवी. तुका म्हणे फुकासाठी पायी घातल्या मिठी, होतो उठाउठी लवकरी चौतार. मनुष्य देहाई सानिध साधिल ते सादासीद, करोनी प्रबोध संत पार उतरले. एक विठोबा भजन घेऊ, सर्वांनी हात वर करा बरं. एकच मिनिटा करता वा झाले बघा. कीर्तन म्हणजे काय, भजन म्हणजे खरं कीर्तन आहे. विठोबा रखुमाई बाबा रखुमाई